श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आनंद जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. जे लोक पहाटे 3च्या दरम्यान लग्नासाठी उठतात त्यांचे रहस्य जाणून तुम्हाला धक्काच बसेल. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते विषय भक्त शरीराशी आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय फक्त शरीराशी नाही तर मन, विचार, नशीब आणि आयुष्याच्या दिशेशी जोडलेला आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक रोज पहाटे 3 ते 5च्या दरम्यान अचानक झोपेतून उठतात आणि लघवीसाठी जातात. कोणताही अलार्म नसतो, कोणतीही सवय नसते, तरी शरीर आपोआप जागं होतं. जर तुम्ही असे असाल किंवा तुमच्या घरात कोणी असे करत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पहाटे 3 ते 5 हा वेळ साधा नाही मित्रांनो. आयुर्वेद, योगशास्त्र, निसर्ग, चिन्हे मैत्रिणींनो, आयुर्वेदिक, योगशास्त्र, चिनी वैद्यकशास्त्र, TCM आणि अध्यात्म सर्व ठिकाणी पहाटे 3 ते 5 या वेळेला अत्यंत विशेष मानले जाते. या वेळेला म्हणतात ब्रह्ममुहूर्त, देवांचं जागरण काळ, आत्मजागृतीचं काळ. आणि याच वेळेत जर तुमचं शरीर तुम्हाला उठवत असेल तर त्यामागे फक्त शारीरिक आणि कारण नसून एक खोल संदेश दडलेला असतो. आयुर्वेदिक काय सांगतो? आयुर्वेदेनुसार आपण शरीर 3 दोषांवर चालतं: वात, पित्त, कफ. पहाटे 3 ते 5 हा वेळ वात दोषाचा असतो. वात दोष म्हणजे हालचाल, नर्व्हस सिस्टीम, मेंदू, विचार, भीती, चिंता, अस्थिरता. जर या वेळेला लघवीसाठी वारंवार उठावं लागत असेल तर त्याचा अर्थ शरीरात वात दोष असंतुलित आहे. मेंदू जास्त सक्रिय आहे, मन शांत नाही, विचार थांबत नाहीत. फक्त लघवी नाही, शरीर बोलत असतं. मंडळी, हे समजून घ्या, लघवी ही शरीराची भाषा आहे. शरीर जेव्हा काहीतरी सांगू इच्छितं तेव्हा ते वेदना देत नाही, ते आधी संकेत देतं. आणि पहाटे उठून लघवीला जाणं म्हणजे शरीर म्हणतंय आता लक्ष दे, मन म्हणतंय काहीतरी आत अडकलंय, आत्मा म्हणतोय बदलाची वेळ आली आहे. चिनी वैद्यकशास्त्रातील धक्कादायक रहस्य. चिनी वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येक वेळेला एक अवयव सक्रिय होत असतो. 3 ते 5 फुफ्फुस म्हणजे श्वास, दुःख, जुन्या आठवणी, भावनिक ओझं. जर तुम्ही या वेळेला उठत असाल तर याचा अर्थ मनात खोल दडलेलं दुःख, न सोडलेली माणसं, न व्यक्त केलेला राग, अपूर्ण भावना, हे सगळं शरीर लघवीच्या माध्यमातून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतं. आध्यात्मिक दृष्टीने सत्य काय आहे? आता इथे थोडं लक्ष द्या. अनेक साधक, योगी, संत सांगतात ज्यांचं आयुष्य बदलायचं असतं त्यांना देव पहाटे उठवतो. पहाटे 3 ते 5 हा वेळ म्हणजे देवदूतांची हालचाल, नकारात्मक ऊर्जा कमी, मन सहज ध्यानात जातं. जर तुम्ही ह्या वेळेला उठत असाल तर तुमच्यावर विशेष कृपा आहे असंही मानलं जातं. पण बहुतांश लोक काय करतात? उठतात, लघवी करून परत झोपतात.
लघवी करून परत झोपतात, मोबाईल बघतात, चिडचिड करतात आणि संधी वाया घालवतात. या वेळेला उठणाऱ्या लोकांचे 7 गुप्त गुण. नंबर 1, हे लोक खूप संवेदनशील असतात. नंबर 2, यांचं मन पटकन गोष्टी ओळखतं. नंबर 3, यांना स्वप्न खूप पडतात. नंबर 4, यांचं नशीब उशिरा पण जोरात बदलतं. नंबर 5, हे लोक अध्यात्माकडे झुकतात. नंबर 6, यांच्यात उपचार करण्याची नंबर यांच्यात उपचार करण्याची क्षमता असते. नंबर 7, हे लोक इतरांपेक्षा वेगळा विचार करतात. पण दुर्लक्ष केल्यास काय होतं? जर तुम्ही ह्या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर चिंता वाढते, झोप बिघडते, हार्मोन्स असंतुलित होतात, नकारात्मक विचार वाढतात, आर्थिक अडचणी वाढतात. हो, हे खरं आहे. उपाय जे आयुष्य बदलू शकतात. नंबर 1, उठल्यावर लगेच पाणी पिऊ नका. नंबर 2, शांतपणे श्वास घ्या. नंबर 3, ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा. नंबर 4, मनातल्या चिंता देवाला अर्पण करा. नंबर 5, शक्य असेल तर दिवा लावा, फक्त 5 मिनिटं. अनेक लोकांनी अनुभव सांगितले आहेत. माझी चिंता कमी झाली, नोकरीत अडकलेलं काम मार्गी लागलं, घरात शांतता आली, स्वप्नात संकेत मिळू लागले. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मंडळी, प्रत्येक गोष्ट आजार नसते. काही गोष्टी संदेश असतात आणि पहाटे 3 ते 5 दरम्यान उठणं म्हणजे आयुष्याकडून आलेला संदेश. शेवटचं सत्य, जर तुम्ही या वेळेला उठत असाल तर स्वतःला कमकुवत समजू नका. तुम्ही निवडलेले गेलेले आहात. तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार केलं जात आहे. फक्त योग्य दिशा हवी आहे. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पहाटे स्वप्न पडणाऱ्यांचं रहस्य. भाग 2, पहाटे 3 ते 5 दरम्यान लघवीसाठी उठणाऱ्यांचं नशीब, कर्म आणि आयुष्य बदलणार गुपित. नमस्कार मंडळी, जर तुम्ही भाग 1 पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की पहाटे 3 ते 5 दरम्यान उठणं ही काही साधी गोष्ट नाही. पण हा भाग तुमची झोप उडवेल, तुमचं विचारविश्व बदलेल आणि कदाचित तुमचं आयुष्यही. कारण आज आपण जाणून घेणार आहोत हे लोक पूर्वजन्मात कोण असतात, यांच्यावर देवाची कृपा का असते. यांच्यावर देवाची कृपा का असते, यांचं नशीब अचानक का बदलतं आणि यांना कोणती एक चूक अजिबात करू नये. कर्मसिद्धांत आणि पहाटे उठणं. मंडळी, कर्मसिद्धांतानुसार जे आत्मे पूर्वजन्मात अर्धवट राहिलेले असतात, त्यांना त्यांना या जन्मात लवकर जाग येते. पहाटे 3 ते 5 ही वेळ म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांच्यातील दुवा, जुन्या कर्माची आठवण, सुधारण्याची शेवटची संधी. जर तुम्ही या वेळेला उठत असाल तर याचा अर्थ तुमच्यावर पूर्वजन्माचं काही ऋण आहे किंवा काही विशेष कार्यासाठी तुम्ही जन्म घेतलाय का. याच वेळेला शरीर लघवीसाठी होतं. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. लघवी म्हणजे शरीरातून विष बाहेर जाणं, जुन्या आठवणी, भीती, भावना बाहेर जाणं. म्हणजेच मन शुद्ध होतं, आत्मा हलकं होतो, ऊर्जा बदलते. देव थेट स्वप्नात किंवा आवाजात सांगत नाही, तो शरीराच्या माध्यमातून संदेश देतो. या लोकांनी त्रास का जास्त होतो? बहुतेक लोक म्हणतात मला झोप पूर्ण होत नाही, डोकं जड वाटतं, मन अस्वस्थ राहतं. पण सत्य काय आहे माहिती आहे का? हे लोक सामान्य नाहीत, यांची संवेदना जास्त तीव्र असते.
यांची संवेदना जास्त तीव्र असते. हे लोक आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा पटकन घेतात. म्हणूनच गोंगाट, चुकीची सांगत, उशिरा झोपणं हे सगळं यांच्यासाठी जास्त घातक ठरतं. स्त्रियांमध्ये हे जास्त का दिसतं हा फार कमी लोक सांगतात. स्त्रिया भावनिकदृष्ट्या खोल असतात, सहनशील असतात, स्वतःचं दुःख गिळतात. म्हणून न सांगितलेले दुःख, न व्यक्त केलेली वेदना, न रडलेली असावं हे सगळं पहाटे बाहेर पडतं. म्हणूनच अनेक स्त्रिया पहाटे उठतात, डोळ्यात पाणी असतं, मन अस्वस्थ असतं आणि कारण समजत नाही. इशारा ही एक मोठी चूक करू नका. जर तुम्ही ह्या वेळेला उठत असाल तर लगेच मोबाईल हातात घेऊ नका, सोशल मीडिया उघडू नका, नकारात्मक बातम्या बघू नका. कारण या वेळेला मन मोकळं असतं, ऊर्जा खुली असते. चुकीचा विचार थेट आत्म्यावर परिणाम करतो. योग्य केल्यास काय चमत्कार होऊ शकतो. फक्त 7 दिवस हे करून बघा. उपाय फक्त 7 मिनिटं. उठल्यावर शांत बसा, डोळे बंद करा. 7 खोल श्वास घ्या. मनात म्हणा, जे माझ्यासाठी नाही ते मला सोडून जावं. देवाचं नाव घ्या. बस. अनेकांना झालेले चमत्कार, अचानक अडलेली नोकरी मिळालेली, लग्नाचे अडथळे दूर झाले, पैशाची गळती थांबली, घरातील वाद कमी झाले, आत्मविश्वास वाढला. हे योग नाहीत, ही ऊर्जेची योग्य दिशा आहे. सर्वात मोठं रहस्य शेवटचं मित्रांनो, पहाटे उठणारे लोक झोपेतून पहाटे उठणारे लोक झोपेपासून वंचित नसतात, ते भविष्याकडे तयार होत असतात. जर तुम्ही असे असाल तर देव तुम्हाला हळूच सांगतोय, आता जुनं सोड, स्वतःकडे बघ, तुझी वेळ येते. व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कमेंट नक्की करा मंडळी, मला कळेल तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही. सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, कमेंटसुद्धा करत नाही. नक्की करा ह्यावेळेस मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर. श्री स्वामी समर्थ.